ओरिओ बिस्किटचे मोदक सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. ही रेसिपी बनवायला सोपी असून ह्याचा स्वाद अप्रतिम लागतो. तर चला रेसिपीला सुरुवात करू. लागणारे साहित्य: बिस्किट, अर्धी वाटी साखर, 2 टेबलस्पून ड्रायफ्रूट्स, अर्धा कप दूध, 1 चमचा तूप. ओरिओ बिस्किटचे क्रीम काढून घ्या. सगळ्या बिस्किटचे क्रीम काढून घेतला. क्रीम बाजूला ठेवून मिक्सरच्या भांड्यात बिस्किटचे तुकडे करून घ्या. सगळ्या बिस्किटचे तुकडे करून घेतला. त्यातच घेतलेली अर्धी वाटी साखर घालून मिक्सरमध्ये बारीक पावडर करू. अशा प्रकारे बारीक फिरवून घेतलेले बिस्किटच्या पावडरमध्ये थोडं थोडं दूध घालून चांगले मऊसर मळून घ्या. मळून घेतलेले बिस्किटचे मिश्रण बाजूला ठेवा. प्लेटमध्ये काढून घेतलेली क्रीम घेऊन त्यात बारीक चिरून घेतलेले काजू बदाम घालून चांगले मिक्स करून घ्या. अशा प्रकारे चांगलं मिश्रण तयार करून घ्या. मिश्रण तयार करून झाल्यावर मोदकच्या साच्याला तूप लावून घेतलेल्या साच्यात थोडेसे पिस्ताचे तुकडे घालून बिस्किटचे मिश्रण साच्यात घालून बोटाने छान असा दाबून मिश्रण घालून घेऊ. मध्ये क्रीम व काजू बदामचे मिश्रण घालून वरून बिस्किटचे मिश्रण लावून बंद करा. हलक्या हाताने साचा काढून असे सुंदर मोदक तयार करून घ्या. अशा प्रकारे सगळे मोदक तयार करून घ्या. सर्व मोदक तयार करून प्लेटमध्ये काढून पिस्त्याने सजवून घ्या. ओरिओ बिस्किटचे मोदक सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे.
ही रेसिपी बनवायला सोपी असून ह्याचा स्वाद अप्रतिम लागतो. सर्व मोदक तयार करून प्लेटमध्ये मांडून 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ते सेट होतील. जर दूध आणि साखर न वापरता कंडेन्स मिल्कचा वापर करून बनवला तर अप्रतिम लागते. चॉकलेट सिरपने सजावट केली तरी छान दिसते. हे मोदक गणपती बाप्पासाठी झटपट आणि मुलांना आवडतील असे खास रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपले व्हिडिओ रेसिपीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.